तर आज आहे वटपौर्णिमा. निसर्गाच्या आणि आपल्या नवऱ्याच्या प्रती प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण. मग म्हटलं आज वटसावित्रीच्या निमित्ताने आपल्या सत्यवानासाठी काहीतरी खास बेत करूया. पुरणपोळी तशी मी नेहमीच सणावाराला बनवते. मग म्हटलं आज जरा अजून स्पेशल काही करावं. मग हा पुरणपोळी प्लॅटर बनवायचा घाट घातला. त्यात शेंगापोळी, काजूपोळी, सांज्याची पोळी आणि नेहमीची पुरणपोळी. त्याचबरोबर आमटी, भाजी, भजी, पापड, श्रीखंड आणि ऑफकोर्स आमरस असा फक्कड पंचपक्वान्नाचा बेत केला. मग स्वयंपाकावरून पूजा करून घेतली. इथे मला जवळपास कुठेच वडाचं झाड भेटलं नाही. मग पर्यावरणाला हानी न पोचवता मी घरच्या घरीच पूजा करून घेतली. बाहेर देशात सण साजरे करताना थोडं लिमिटेशन्स येतात. मग त्यातल्या त्यात होईल तेवढं मी सण, पूजा अर्चा साजरे करत असते. शेवटी काय, भाव महत्त्वाचा नाही का?